Hello students, welcome to my channel Bhagyashri M. Today we are going to start the 9th standard English poem. The poem name is Hope is the Thing with Feathers. Yes, hope has a feather. Friends, do you believe that the hope has the feather? No, I don't, and of course you won't. होप म्हणजे काही जिवंत पक्षी किंवा प्राणी नाही की ज्याला पंख असतील, परंतु या ठिकाणी या कवितेमध्ये कवीने होपला फॅदर्स दिलेले आहेत, म्हणजे पंख दिलेले आहेत. ते कसे हे आपण कवितेमध्ये समजावून घेणारच आहोत. पण त्यापूर्वी आपण ह्या कवितेवरील चिटचॅटचा भाग सोडवणार आहोत. या चिटचॅटमध्ये तुम्हाला पहिला प्रश्न विचारला आहे, डू यू एव्हर फील नर्वस ऑर डिप्रेस्ड? तुम्हाला कधी नर्वस किंवा डिप्रेस्ड वाटला आहे का? तुम्ही निराश झाला आहात का? तर या प्रश्नाचं उत्तर असेल हो. नक्कीच कधी ना कधी कुठेतरी प्रत्येक व्यक्ती निराश होतच असतो, नर्वस आणि डिप्रेस्ड होतच असतो. व्हॉट मेक्स यू नर्वस ऑर डिप्रेस्ड? याचा अर्थ असा आहे की का तुम्ही डिप्रेस्ड किंवा नर्वस होता? तर त्याचं कारण असं असतं, तर मनाविरुद्ध झालेल्या काही गोष्टी किंवा अचानक येऊन पडलेलं संकट आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग दिसत नाही, अशा वेळेला आपण नर्वस किंवा डिप्रेस्ड होतो. पुढचा प्रश्न असा आहे, व्हॉट डू यू होप फॉर ऑन दीज अकेशन्स? होप. Yes friends, now this is the word with which we are going to deal in the poem. या होप या शब्दाच्या आसपासच आपली पोएम फिरतीये आणि ह्याच्यावरच हा प्रश्नही विचारला आलेला आहे की अशा वेळी ज्या वेळेला तुम्ही नर्वस असता त्यावेळेला तुम्ही काय होप करता, काय आशा करता की काय घडावं, तुम्हाला कशी मदत मिळावी? Have you hoped for something that you knew was difficult? अशा वेळेला तुम्हाला काय वाटतं की जी गोष्ट तुम्ही व्हावी अशी इच्छा करत आहात ती डिफिकल्ट आहे का नाही? तर ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र त्या वेळेच्या प्रसंगानुरूपच ठरतं. मला अपेक्षा आहे की या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देता आली असतील आणि तुम्ही आता ती लिहून काढायचा प्रयत्नही कराल. व्हॉट डू यू हॅव टू डू टू फुलफिल युअर होप्स? आता अगदी महत्त्वाचा हा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या होप्स, आशा पूर्ण करण्यासाठी काय कराल बरं? ऑफकोर्स यू हॅव टू डू एफर्ट्स, अ स्ट्रॉंग एफर्ट. याही प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुम्ही खूप प्रयत्न करायला हवेत, नुसतेच विचार करून उपयोग नाही. आता आपण पुढे बघूया. या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसतंय. दिस पिक इज ऑफ द इस्लँड. ऑन दिस इस्लँड इमॅजिन दॅट यू आर लॉस्ट. ह्या इस्लँडवर, पाण्याने पूर्णपणे वेढलेल्या ह्या इस्लँडवर तुम्ही लॉस्ट म्हणजे हरवला आहात. काय होईल मित्रमैत्रिणींनो? विचार करा. आत्ताच आपण प्रश्न विचारले आहेत. तुम्ही डिप्रेस्ड व्हाल का, नर्वस व्हाल का? त्यावेळेला तुम्ही काय होप कराल की काय घडावं? आणि दॅट होप इज डिफिकल्ट ऑर नॉट? ती होप डिफिकल्ट आहे का नाही? ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधून काढा. ऑफकोर्स इट इज रिअली डिफिकल्ट टू गेट आउट फ्रॉम धिस इस्लँड विदाउट एन हेल्प. या इस्लँडवरून कुठलीही मदत न घेता बाहेर निघणं केवळ अशक्यप्राय, डिफिकल्ट अशी गोष्ट आहे.
Here is the second peak. इथे सुद्धा अशक्यप्राय अशी घटना तुम्हाला सांगितलेली आहे की तुम्ही इमॅजिन करा. जस्ट इमॅजिन दॅट यू आर लॉस्ट इन द फॉरेस्ट. देअर इज नो वन टू हेल्प यू. तिथे कोणीही मदतीला नाही आणि तुम्ही अगदी मध्य जंगलामध्ये अडकलेला आहात. मग तुम्ही नर्वस व्हाल का? तिथे तुम्ही कशा पद्धतीच्या मदतीची अपेक्षा कराल? What will be your hope? Yes, friends, again we are dealing with the word hope, which we are going to see in the poem. Friends, I hope you like this chit chat section and you will definitely subscribe and like my video. Bye, students. See you in the next session. The explanation of the poem Hope is the thing with the feathers.